भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक तरुणासाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सोशल मीडियावरील TRP, लाईक्स, व्ह्यूज किंवा फॉलोअर्सला तुमचं खरं यश समजण्याची चूक कधीच करू नका। कारण ऑनलाईन प्रसिद्धी मिळवणं सोपं असलं तरी विश्वास आणि सन्मान कमवण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागते। सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशनच्या कार्यक्रमात तरुण वकिलांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की पदवी किंवा मोठं पद मिळाल्याने करिअर घडत नाही। खरं करिअर घडतं ते कामाच्या गुणवत्तेमुळे, प्रामाणिकपणामुळे आणि लोकांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासामुळे। त्यामुळे मोठी लॉ फर्म उभारण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा आधी स्वतःची कायदेशीर क्षमता विकसित करा आणि सक्षम, विश्वासार्ह वकील म्हणून ओळख निर्माण करा। यावेळी त्यांनी मसुदा लेखन म्हणजेच ड्राफ्टिंग हे वकिलीतील सर्वात महत्त्वाचे कौशल्य असल्याचे सांगितलं। प्रत्येक याचिका अशी तयार करा की सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत न्यायाधीशाचं लक्ष त्यावर टिकून राहिलं पाहिजे। तसंच त्यांनी AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतही महत्त्वाचा सल्ला दिला। AIचा वापर संशोधन आणि माहिती मिळवण्यासाठी जरूर करा, पण स्वतःची विचारशक्ती, आकलन आणि निर्णय क्षमता AIवर सोपवू नका। कारण न्याय मागणारा पक्षकार एखाद्या यंत्राकडे नाही तर संवेदनशील आणि विवेकी वकिलाकडे येत असतो। भाषणाच्या शेवटी त्यांनी तरुण वकिलांना गरीब आणि वंचित घटकातील लोकांना कायदेशीर मदत करण्याचं आवाहन केलं। कारण प्रामाणिकपणे लढलेलं एक प्रकरण देखील एखाद्या गरीब कुटुंबाचे आयुष्य बदलू शकतं, असं त्यांनी सांगितलं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात सोशल मीडियावरील प्रसिद्धीला जास्त महत्त्व दिलं जातंय की अजूनही मेहनत, गुणवत्ता आणि विश्वास हा यशाचा खरा मापदंड आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।